हरि ओम. आज ऐकूया माधवनाथांची परंपरा जपणाऱ्या साधिका. आदरणीय स्वामी भक्त डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी लिहिलेल्या या लेखाचं वाचन. हा लेख त्यांनी 6 जानेवारी 2000 या दिवशीच्या सकाळ वृत्तपत्रासाठी लिहिला होता. ऐकूया माधवनाथांची परंपरा जपणाऱ्या साधिका. लेखिका आहेत आदरणीय स्वामी भक्त डॉक्टर स्वर्णलता भिशीकर. ज्येष्ठ लेखिका आणि अध्यात्म साधिका डॉक्टर सुषमाताई वाटवे यांना दिनांक 9 जानेवारी रोजी चैतन्य प्रतिष्ठानचा 2000 सालचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार दिला जाणार आहे. त्यानिमित्त त्यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य यांची ही अल्पशी ओळख. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत कैलासवासी शंकरराव देव यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला आदरणीय दादा धर्माधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात शंकररावांचं वर्णन असं केलं. अननस अंगी खवले अंतर भरले सुधारसे. डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्याकडे पाहिलं की मला या ओळी नेहमी आठवतात. सुषमाताईंच्या अंतर्यामी भरलेल्या सुधारसाचा लाभ झालेल्या भाग्यवंतांपैकी मी एक आहे. त्यामुळे चैतन्य प्रतिष्ठानचा 2000 सालचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सुषमाताईंना मिळणार या वार्तेनं मनाला स्वाभाविकच आनंद झाला. श्रुत मधू आणि सौ आशा परांजपे या दाम्पत्यानं स्थापन केलेल्या चैतन्य प्रतिष्ठानतर्फे गेली 3 वर्ष आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि सातत्यानं काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला सामाजिक पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार सुषमाताईंना देण्याचा निर्णय अतिशय उचित आहे. कार्याच्या दृष्टीनं सुषमाताईंच्या जीवनाची 2 स्वतंत्र पर्व आपल्याला दिसतात. 1928 मध्ये जमखंडी संस्थानात त्यांचा जन्म झाला. पुण्याला वैद्यकीय शिक्षण घेऊन 1950 ते 1984 या काळात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला. 1953 मध्ये उच्च शिक्षणासाठी काही काळ विदेशी वास्तव्य केलं. 1972 मध्ये पुणे विद्यापीठाची मराठी विषयाची MA ही पदवी त्यांनी घेतली. 1968 ते 1973 या काळात आकाशवाणी, वृत्तपत्र, मासिकं यातून मुख्यतः आरोग्य आणि स्त्रीजीवन यावर विपुल लेखन केलं. गावोगावी जाऊन शिबिरं घेतली आणि व्याख्यानं दिली. कशी मी अशी मी या त्यांच्या स्त्रीजीवन विषयक पुस्तकाच्या कित्येक आवृत्त्या निघाल्या आहेत. हे सर्व काम करत असताना त्यांच्या अंतर्यामी एक अध्यात्म जिज्ञासा त्यांना प्रथम अस्पष्टपणे आणि नंतर उत्कटपणे खुणावू लागली. 1973 मध्ये पावसचे संत पूजनीय स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह त्यांना लाभला. त्यानंतर स्वामीजींचे उत्तराधिकारी पूजनीय स्वामी माधवनाथ महाराज पुणे यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि लवकरच आपलं जीवित कार्य त्यांच्या ध्यानी आलं. कालांतरानं बाकी सर्व कर्मप्रवृत्ती मागे पडत हे जीवित कार्यच त्यांची दिनचर्या व्यापून राहिलं. स्वामी माधवनाथ यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द ध्वनिफितीवर नोंदवून घेणं हे सुषमाताईंचं जीवित कार्य बनलं. स्वामीजींची प्रवचनं तर त्यांनी ध्वनिमुद्रित केलीच, पण त्यांनी साधकांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं, सहज मोकळ्या संवादातून केलेलं मार्गदर्शन हे सर्व सुषमाताईंनी मोठ्या साक्षेपानं ध्वनिफितींवर टिपून घेतलं आहे. अशा असंख्य ध्वनिफिती त्यांच्याकडे आहेत. काही विषयांवर स्वामीजींचे दृष्टिकोन कळावेत म्हणून ताईंनी त्यांना मुद्दाम प्रश्न करून बोलतं केलं आहे. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर केवळ 2 वर्षात सुषमाताईंनी त्यांचे विचार संकलित केलेली 12 पुस्तकं स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशन पुणे या संस्थेनं प्रकाशित केलेली आहेत. आणखी 50हून अधिक पुस्तकांचा ऐवज त्यांच्या संग्रही आहे. प्रकृतीची तितकी साथ नसतानाही सुषमाताईंमधला सात्विक कर्ता, धृती आणि उत्साह यांनी सदा सतेज अंमलान आहे. पुस्तक संपादन, विविध केंद्रांवर प्रवचनं, साधकांना ध्यानविषयक मार्गदर्शन हे सर्व काही न थकता चालू असतं.
स्वामी माधवनाथ आणि त्यांच्या साध्वी पत्नी मातोश्री सौ सरलाताई यांचा पुण्यप्रद सहवास अगदी जवळून 2 तपतरी सुषमाताईंना लाभला. या सहवासानं त्यांच्या स्वभावातले अनेक अभिनिवेश आणि आग्रह मावळून गेले. त्या काही वेळेला थट्टेनं म्हणतात की स्वामीजी माझ्याबद्दल म्हणत, या खूप कष्ट करतात, पण या प्रेमळ आहेत. असं कधी स्वामीजींनी माझ्याबद्दल म्हटलं नाही. सुषमाताईंचा प्रेमळपणा कळायला त्यांच्या व्यक्तिमत्वावरची परिस्थितीनं तयार झालेली कठोर आवरणं दूर सारून आत डोकावायला हवं. पृष्ठभागावर जाणवतो तो त्यांचा सडेतोडपणा. प्रारंभी म्हटलं की त्यांच्या अंतर्यामी सुधारच आहे. हा सुधारच कोणता? त्यांनी सद्गुरूंकडून जे श्रवण केलं, जे स्वतः अभ्यासलं, ज्यावर मनन चिंतन केलं, ज्याचा निदिध्यास घेतला, ते आत्मचैतन्याचं ज्ञान आता त्यांचा सहज स्वभाव होऊन त्यांच्या वाणीतून ओसंडत आहे. सुषमाताई जेव्हा ध्यानाची प्रक्रिया सांगतात तेव्हा त्या दिव्य अनुभवाचा संस्पर्श नव्यानं ध्यान साधनेला सुरुवात करणाऱ्या साधकाला झाल्या वाचून राहत नाही. डॉक्टर इला या अमेरिकेतल्या तज्ज्ञ अभ्यासक संशोधक, अत्यंत तरल आणि बुद्धिमान, त्या एका शुभयोगानं सुषमाताईंकडे आल्या आणि सुषमाताईंच्या गुरुप्रसादानं युक्त शक्तिसंक्रमक ध्यान मार्गदर्शनाचा लाभ त्यांना झाला. ध्यानाच्या त्या अनुभवानं काही विलक्षण परिवर्तन त्यांना जाणवू लागलं. आजही अमेरिकेतून दूरभाष करून त्या ताईंपुढे आपल्या अडचणी मांडतात. ध्यान साधनेबद्दल जिज्ञासेनं प्रश्न विचारतात. अशा अनेक बुद्धिवान संवेदनशील व्यक्तींना ताईंचं मार्गदर्शन जीवनात मोठं उपयोगी पडत आहे. मे 1999 पासून पुणे केबलवर भगवद्गीता अमृतसरिता ही सुषमाताईंची प्रवचन मालिका दूरदर्शनच्या पडद्यावर दिसू लागली. तेव्हापासून वाढत्या संख्येनं सुषमाताईंकडे ध्यानाच्या मार्गदर्शनासाठी साधक येऊ लागलेले आहेत. सुषमाताईंचे चिरंजीव डॉक्टर मिलिंद वाटवे आबासाहेब गरवारे महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या कन्या मंजिरी चुनेकर या महिला उद्योजक म्हणून नावाजलेल्या आहेत. आध्यात्मिक वृत्तीचं बीज सुषमाताईंची कन्या आणि पुत्र दोघांमध्येही आहे. सुषमाताईंचं वास्तव्य श्री गुरुकृपा साधना केंद्र 1020 सदाशिवपेठ पुणे इथं असतं. सुषमाताईंच्या तपस्येनं त्या जागेला एक विशेष पवित्रता आलेली आहे. चैतन्य प्रतिष्ठानचा पुरस्कार ही तपस्विनी साधेपणानं स्वीकारेल, किंबहुना या निमित्तानं आपल्या सद्गुरूंचं कार्य आणि विचार आणखी 4 लोकांपर्यंत पोहोचावेत एवढीच ताईंची त्यामागची भावना असेल असं मला वाटतं. ज्ञानेश्वरीत एक फार सुंदर ओवी आहे. का कमलकलिका धालेपणे हृदयीच्या मकरंदा राखो नेणे दे राया रंका पारणे आमोदाचे. कमल आपल्या हृदयातला मधुसुवास स्वतःपुरता ठेवू शकत नाही. संपन्न वा अकिंचन जो कोणी येईल त्याची अमृतरसानं तृप्ती करायची, हा कमळाचा धर्म. सुषमाताईंचं जीवन असंच आहे. त्यांनी पूर्वायुष्यात केलेल्या सामाजिक जागरणाच्या कार्याबद्दल तर कृतज्ञ राहूयाच, पण त्याहून कृतज्ञ राहूया त्यांनी स्वामी माधवनाथांच्या वाङ्मयाचा जो अमृतकोश जीवापाड जतन केला त्याबद्दल आणि ज्या नेटक्या रीतीनं त्या तो कोश क्रमशः साधकांच्या हाती देत आहेत त्याबद्दल. ईश्वरानं हे कार्य करण्यासाठी त्यांना उदंड शक्ती, आरोग्य आणि आयुष्य द्यावं ही पुरस्कार प्रकटनाच्या या मंगलसमयी हार्दिक प्रार्थना. माधवनाथांची परंपरा जपणाऱ्या साधिका आदरणीय स्वामीभक्त डॉक्टर स्वर्णलता भिशीकर यांनी लिहिलेल्या या लेखाचं वाचन आपण ऐकलंत आणि या लेखाबरोबरच सार्थक वाटे झाली या वेचाचे एका तपस्विनीच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आता समाप्त होत आहे. अखंड करी सोहम ध्यान कृतार्थ जीवन
होय त्याचे. हरि ओम तत्सत.